थँक्यू आभारी. नमस्कार. मित्रांनो, आता जस्ट अजय जाधव साहेब बोलले की मी आंबेजोगाईला फर्स्ट टाइम आलो. मी सेकंड टाइम आलो. मी 20 वर्षापूर्वी आंबेजोगाईत आलो होतो 1-to-1 करण्यासाठी. 2006 मध्ये इथं एक दीक्षित साहेब होते, त्यांच्या घरी आलो होतो. मला ते आतापर्यंत राहता काही माहित नाही. आमच्या औरंगाबादचे एक दीक्षित सर आहेत, त्यांचे भाऊ इथं राहतात, आता आहे त्या माहित नाही. 1-to-1 देऊन माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला विमानात बसवायला जर कोणी मदत केली असेल तर या आंबेजोगाईमध्ये ज्यावेळेस मी 1-to-1 करायला त्यावेळेस आलो होतो, त्यावेळेस मी 17 जॉईनिंग घेऊन गेलो होतो. आंबेजोगाईहून मी 17 जॉईनिंग नेल्यामुळे माझं आयुष्यातलं पहिलं इंटरनॅशनल टार्गेट झालं होतं, जे मलेशिया. पहिल्यांदा मलेशियाचे 2006-07 ला गेलो होतो, ते फक्त आंबेजोगाईमुळे. आणि 20 वर्षानंतर माझा आज योग आलाय, आणि हा योग असा भरभरून आलाय की हॉलचे म्हणजे हाल करून टाकले. आमचे बिचारे खाली सर्वजण उभे आहेत. मला ते कोणतं कसं तरी झालं. मला असं वाटतं का डबल सेमिनार घ्यायला पाहिजे होता 2 वेळेस, एक 9 ते 12 ते 3 आणि 3 ते 6. काही हरकत नाही. कमीत कमी हे पाहून तरी आंबेजोगाईमध्ये जे कोणी असं असेल, माय इलेक्शनला लोक जॉईनिंग होत नाही, असं त्याच्या तोंडात कधी येणारच नाही. इथं बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही. आणि जर असं एखादा म्हणत असेल मी जर हा बिझनेस केला आणि लोक होतील का, लोक होतील नाही, हॉलमध्ये मावत नाही एवढे होतील. एवढं लक्षात राहील ना. तर मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. अनेक शेतकरी बांधवांचे शेतीचे दिवस असताना सुद्धा, कामधंद्याचे दिवस असताना सुद्धा तुम्ही सर्वजण आलात. माझ्यामध्ये एकंदरीत सगळं पाहिल्यानंतर 70 ते 80% लोक शेतकरी बांधव असू शकतात. हॅलो. तर आनंदाची बातमी, मी सुद्धा शेतकरीच आहे. मी काही दुकानदार आहे असं काही भाग नाही. माझाही जन्म शेतकरी, गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातच झालेला आहे. माझं नाव किशोर अहिरे, प्रॉपर सटाणा, जिल्हा नाशिक. सटाणा जर तुम्ही लोक ओळखत नसाल तर मालेगाव ऐकून असाल. मालेगाव जवळजवळ एक तालुका आहे ज्याचं नाव आहे सटाणा. त्या सटाण्याचं एक छोटंसं खेडेगाव आहे, त्या गावाचं नाव आहे आरई. त्या आरई गावातच मी जन्माला आलो, शेतकऱ्याच्या कुटुंबात. लहानाचा मोठा झालो गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात. आता शेतकऱ्याच्या किंवा गरीबाच्या कुटुंबात जन्माला येणं हे आपल्या हातात नाहीये, परंतु आज जीवनामध्ये अशी सुवर्ण संधी आली की ह्या सुवर्ण संधीमुळे आयुष्यात एक चांगला स्टेपिंग स्टोन मिळाला. तर मित्रांनो, माझ्या आयुष्याची कहाणी अशी आहे. या बिझनेसचं मित्रांनो मला आयुष्यात ज्या व्यक्तीने दाखवला, जसं तुम्हाला सुद्धा आज ही मीटिंग ऐकायला जे कोणी पहिल्यांदाच मायलाच्या मीटिंग मध्ये आले असाल, त्यांना आणणारा कोणीतरी एक व्यक्ती आहे. तो स्त्री असू शकतो, पुरुष असू शकतो. तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेला व्यक्ती सुद्धा तुम्हाला घेऊन आला असेल. तुमच्यापेक्षा कमी शिक्षण असलेला बी घेऊन आला असेल. तुमच्यापेक्षा जास्त शिक्षण असलेला बी घेऊन आला शकतो. मित्रांनो, एवढंच सांगतो आजच्या मीटिंग मध्ये, तुम्हाला आणलं कोणी आजच्या मीटिंगला हे महत्वाचं नाही, त्याने आणलं कुठे हे फार महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात आज जो बदल झालाय मित्रांनो, साम दाम सर्वांगीण, तो विचारांच्या पलीकडे आहे. मी पण खेडेगावातलाच आहे, मराठी बांधव. लहानाचं मोठं माझं शिक्षण सगळं खेडेगावातच झालं. मी डीएड कॉलेज केलं आणि जिल्हा परिषदला शिक्षक लागलो. शिक्षकाची नोकरी असतानाच मी शेती पण करायचो,
आणि नोकरी पण करायचो. माझ्या मते इथं पण जर कोणी शेतकरी बांधव असेल किंवा तुमच्या परिचयातले कोणी नोकरी बांधव असतील किंवा इथं कोणी नोकरी बांधव असेल तर नोकरी करता करता पण वडिलोपार्जित शेती करता की नाही? नोकर तालुका करता ना इकडं? काय नोकरी लागल्यावर शेती सोडून देतात? नाही सोडून. तर मी पण विचार केला की यार नुसत्या नोकरीवर काही होणार नाही, वडिलोपार्जित शेती आहे आपली, ही शेती पण करूया आणि नोकरी पण करूया. पण मित्रांनो म्हणतात ना, शेती सगळ्यांची नाहीये, त्याचीच आहे जो स्वतः कपडे काढेल बांधावर राहील. उंटावर बसून शेळ्या हाकलणं आणि शेती करणं सोपं नाही. नोकरदाराची शेती ही नोकरदारासारखीच होऊन जाते. आणि माझ्या बाबतीत तेच झालं. जेवढे पगार आला ना तो शेतातच गेला. शेतकरीच्या हातात जर बघितलं 3 गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत. मजूर, निसर्ग आणि बाजारभाव. ह्या आजकाल खूप कठीण आहे. मला सांगा, मजूर सुखी तुमच्याकडे का शेतकरी सुखी तुमच्याकडे? मग काय व्हायला पाहिजे आपण? आठवड्याला पैसा, आठवड्याला ताजा पैसा, आठवड्याला ताजा पैसा. निसर्ग आपल्या हातात आहे का? काहीच उत्पन्न एवढं भरभरून येतं आणि असा ढगफुटी येतो, एका तासात वाहून येतं. निसर्ग आपल्या हाताबाहेर. उत्पन्न चांगलं आलं बी सगळ्यांचं चांगलं येतं आणि मार्केट भरून जातं आणि भाव खाली येतात. बाजारभाव बी आपल्या हातात नाही. हे सगळं माझ्या बाबतीत झालं. मजूर एवढा खुश राहायचा माझा. मजूर शेतावर आणि मी शाळेवर. एकच टाइम ना, त्यांचा शेतावर यायचा आणि माझा शाळेवर जायचा. आणि मी शाळेवर शेतावर तर ते शेतावर घरी. मजूर एवढं खुश राहायचं. मास्तरला काही कमी, पैशाची हमी, मास्तरला काही कमी. अशीच मास्तरची शेती गेली, पुरा पैसा गेला. तिथून एक व्यक्तीची ओळख झाली माझी शेतकरीच्या बांधवांसोबत. काही शेतकी अधिकाऱ्यांची पण ओळख होऊन जाते आपली. त्या शेतकी अधिकाऱ्याने सबसिडीच्या बहाणे माझ्याची मस्त मैत्री होती आणि त्या शेतकी अधिकाऱ्याने, ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटच्या माणसानेच माझ्या आयुष्यामध्ये ही सुवर्ण संधी आणली. जो प्लॅन तुम्ही बघितला, त्याने मला हा बिझनेस दाखवला की किशोर भाऊ, साइड बाय साइड एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याचा एक खूप छान मार्ग आपल्यापर्यंत गुजरातहून आलेला आहे. आपण ऐकून घेऊ, बघू आणि करू. मित्रांनो, मी प्लॅन ऐकला. तशी माझी काही करायची इच्छा नव्हती, परंतु ज्याने मला बोलवलं होतं प्लॅन ऐकायला त्याला मी नाही म्हणू शकत नव्हतो. कारण तो जो शेतकरी अधिकारी होता ना, मस्तपैकी मला डाळिंबाची सबसिडी मंजूर करून द्यायचा. आमच्याकडे डाळिंब, कांदा, मका मजबूत आहे. तर ते डाळिंबाची सबसिडी जो बिचारा मंजूर करून द्यायचा. मी विचार केलं, नाही जर म्हटलं हे नाराज होऊन जाईल आणि केलं तर आपले पैसे जातील. अशा कंपन्यांचा काय भरोसा? बंद पडली, मग पळून गेले, मग इज्जत गेली, मग लोक नाही म्हटले, मग ऐकलेच नाही, मग झालेच नाही. मग म्हणजे होण्याच्या आधीच 50 प्रश्न माझे. परंतु त्या नहिरे साहेबांना मी नाही म्हणू शकत नव्हतो. त्यांच्या समाधानासाठी त्या काळात मी 3 आयडी घेतले. ती तारीख आहे 10 नोव्हेंबर 2005. आपल्या मॅनेजमेंटला मित्रांनो तसं पाहायला गेलं 26 वर्ष झालेत. परंतु नामांतर करून, नाम बदलून आज माझं एवढं भाग्य आहे. आज नामांतर केल्यानंतर मायलेफलच्या या मुलीला आज 13 वर्ष पूर्ण झालेत, या लक्ष्मीला. आणि माझं असं काही नियोजित नव्हतं की मी कंपनीच्या वाढदिवशी मी आंबेजोगाई मध्येच माझ्या 4ही लेगच्या लिडरांसोबत राहील. इथं 4ही लेग आहेत. मी बघितले, खाली भेटलेत चेहरे, इथले पण आहे, तिथले पण आहे, तिथले पण. तर खरोखर मित्रांनो, आज माय लेफ्टला 13 वर्ष पूर्ण झालेत. त्या निमित्तानं आज कंपनीसाठी एक जोरदार टाळी असावी. जय माय लाईफस्टाईल, जय माय लाईफस्टाईल. तर मित्रांनो, जी माझी कहाणी आहे, मी नोकरी केली, शेती केली, करता करता ही सुवर्ण संधी आली आणि मला
ज्याने या बिझनेस मध्ये आणलं त्याचे सिनियर तिथे गुजराती एम छो. हा, तर त्या गुजराती लोकांनी काय सांगितलं, किशोर भाई आपको कुछ भी नहीं करना. मैं बोला कुछ भी नहीं करना तो क्यों करना. नहीं बोले करना तो है, आपको कुछ नहीं करना, बस 2 लोगों को ये बिजनेस में लाना है. जो भी आपके परिचित है वो 2 लोगों के बिजनेस में लाना है. मैं बोला बस सिर्फ 2. बोले हाँ सिर्फ 2. मैं बोला वो तो ऐसे लेके आऊंगा, अभी बाहर निकल के 2 लेके आऊंगा. जे इथं या बिझनेस जॉईनिंग झाले असतील त्यांना माहिती असेल तुम्हाला मी 2च सांगितले. आणि जेव्हा तुम्ही हे 2 करायला जातात तेव्हा तुमच्या पार तेव्हा लक्षात येतं हे 2 किती कठीण आहे. काहींची या 2च्या पायी 2 दिवस गेले, 2 आठवडे गेले, काही ना 2 महिने झाले अजून 2 नाही भेटत. काही तर या 2च्या नादी म्हणतात बाई ते 2 सोपे, हे 2 लय अवघड. असं मला पण झालं त्यावेळेस. मला पण वाटलं होतं मी मास्तर माणूस आहे, मास्तरला 2 तर असेच भेटून जातील, लगेच 2 माणसं जॉईनिंग होऊन जातील. एक मास्तर पहिलं कोणाला सांगत, मास्तरला. जे गाडीवर बसतं मोटरसायकलवर. आमचे पूर्वीच्या काही मास्तर मोटरसायकल डबल सीट जायचे, आता पण काही जातात. आता एवढंच आहे, आता स्विफ्ट मध्ये जातात, 4 मिळून 5 मिळून 6 मिळून एकत्र बसून. मी त्या मास्तर लोकांना सांगितलं, त्यांनी वेड्यात काढलं. नातेवाईक भाऊबंद सांगायला लागलो तर ते मला माझी पूर्वीची गरिबी आठवून द्यायची. हो का, म्हणजे आता तुम्ही आम्हाला करोडपती करणार, म्हणजे आता तुमच्या हाताखाली आम्ही कामं करायची. तुमची गरिबी किती होती माहिती आहे का, तुम्ही आता आम्हाला श्रीमंत करणार. लोक टिंगल टवाळी करायचे, माझ्या बिझनेसचे. तोंडावर कोणी हा म्हणायचं, पाठीमागे नाही म्हणायचं, नावं ठेवायचे. असं सर्व प्रक्रिया माझ्या बाबतीत पण झाली. जे तुमच्या बाबतीत होत असेल तर, आणि होणार असेल त्याच्या आधीच मी सांगून देतो. तर मित्रांनो, अशा वेळेस मी माझा दूरचा एक गरीब मित्र होता जो रस्त्यावर बसून या स्त्रियांच्या गळ्यातले मंगळसूत्र गुंफण्याचं काम करायचा. त्या व्यक्तीला मी हा बिझनेस दाखवायला गेलो माझ्या सिनियरच्या माध्यमातून, आणि तो लगेच तयार झाला. फक्त एवढंच म्हटला, मी तयार आहे करायला, फक्त पैसे तुम्ही भरा. लगेच पहिला माणूस भेटला मला, त्याने पैसे नाही, सगळं तयार. मी म्हटलं सगळं करेल पण पैसे नाही भरणार. मी भरायला नाही आलो, काढायला आलोय. त्याने पैसे आहे ना, म्हटलं पैसे आहेत तुमच्याकडे. दोघं नवरा बायको बसले होते. म्हणजे कुठं पैसे? म्हटलं वहिनींच्या गळामध्ये 2 सोन्याच्या पोती आहेत, एक मंगलसूत्र एक मंगलपोत आहे. मंगलपोत माझं, मंगलसूत्र तुझं. मंगलपोत गाण ठेवून देऊ, बिझनेस चालू करून देऊ. हो, मी थोडा जमा करून मंगलपोत केली, तुम्ही चालू ठेवायला. म्हटलं या मंगलपोतवर अशा 10 मंगलपोत येतील. नाही, काय भरोसा, जी आहे ती बी जायची. म्हटलं मी आहे ना मास्तर, गॅरंटी वॉरंटी. आत्मविश्वास देऊन त्यांना बिझनेस आलं. माझा पहिला डिस्ट्रीब्युटर, ना गावाचा ना जातीचा, ना भाऊबंद ना नातेवाईक ना मास्तर, दूरचा एक मित्र झाला जो रस्त्यावर बसून स्त्रियांच्या गळ्यातले मंगळसूत्र गुंफण्याचं काम करायचा. लोक त्याला म्हणायला लागले, तू फसला, आयरे मास्तरच्या नादी लागून फसला. आयरे गुरुजीने करायचं, तू ऐकायचंस का, तू गरीब माणूस, त्याला पगार आहे गव्हर्नमेंटचा, त्याचे गेले तरी चालतील. ते लगेच नाराज झाला. हो, मला लोक म्हणतात तू फसला. आणि त्याने जसं मला पैसे दिले, लगेच ते 2 जण पाहायला गेलं इकडं तिकडं, मला होत्या का, मला होत्या का, मला होत्या का, मला होत्या का. म्हैस घेण्याच्या आधी बंद्या विचार गेलं. ते म्हैस नंतर आणलेल म्हणे, पण आधी बंद्या घेणार का विचारायला. त्याला मी आत्मविश्वास दिला, जर कंपनी चालली तर मी ते पैसे देणार, तर तुझे गुडू नाही देणार. आज मित्रांनो, ज्याला लोक म्हणायचे तू फसला, तू फसला, तू फसला, तू फसला, तो 70 लाखाच्या जागवार मध्ये बसला. डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर ललित डोंगरे. आणि मग ललित डोंगरे सरांच्या माध्यमातून नानाभाऊ कोते सर, नंतर मग एक से बडकर एक काही दिवसांनी लोक मिळायला लागले. नंतर आमचे ग्रेट डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर माणिक जाधव सर भेटले.
त्यांच्यानंतर आम्हाला ग्रेट दत्ता लिंबोळे सर भेटले. असे गावोगावी जेव्हा एकमेकांच्या माध्यमातून फिरायला लागलो, 2-4 वर्षात महाराष्ट्र व्यापायला सुरुवात झाली माझ्या लीडरच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमचे ग्रेट तात्यासाहेब इंगळे सर, जे निजाम शेख सर आहेत, सुनील जाधव सर आहेत, अजय जाधव सर आहेत, अनंत अवचार सर, अशा 1 से बढ़कर 1 लीडरांची फौज तयार झाली. सैनिक भेटले, सोल्जर भेटले आणि मित्रांनो दिगंबर सोनवणे सरांसारखे तरुण पोरं भेटले. आणि जो वनवा पेटला, थांबता बिझनेस थांबेना, प्रत्येक गावोगावी सेमिनार, ट्रेनिंग, मीटिंग, फंक्शन, ट्रेनिंग, मीटिंग, फंक्शन सुरू झाले आणि जो सगळ्या लोकांचं कल्याण व्हायला सुरू झालं. मित्रांनो, आज जे सुरुवातीला मला 2-4 लोक नाही भेटत होते, जे माझे जवळचे लोक नावं ठेवायचे, आणि नावं ठेवणारे कधी पण जवळचेच असतात, दूरचे कधी नसतातच. दुश्मन वही होते हैं जो कल तक अपने साथ होते हैं. दुश्मन कधी पराया नाही होता है ना, दुश्मन कधी दुसरा असतो का? गावात मला रिस्पॉन्स कमी मिळाला, गावाच्या बाहेर रिस्पॉन्स जास्त मिळाला. जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये बदल केला. जे पण कुठल्याही क्षेत्रामध्ये मित्रांनो तुम्हाला पण माहिती असेल, जे यशस्वी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, बघा त्यांचं जन्मगाव कोणतं आणि त्यांचं कर्मगाव कोणतं आहे का नाही? तुमच्या पण गावात असे काही लोक असतील जे बाहेर गावून आले आणि गावावाल्यांपेक्षा मोठे झाले, आणि तुमच्या बी गावातले लोक बाहेर गावी जाऊन मोठे झाले त्या गावाल्यांपेक्षा. जन्मभूमी आणि कर्मभूमी मराठी बांधवांनी बदलली पाहिजे. आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त मिठाईची दुकानं कोणाचे आहेत? कोणाचे? मोठे आहेत त्यांनी. धंदा कर्मभूमी आणि जन्मभूमी मध्ये फरक आहे की त्यांचा? त्यांचा जन्म राजस्थान आणि त्यांचं कर्म आंबेजोगाई स्थान. कर्मभूमी आणि जन्मभूमी वाणी बांधव, सिंधी बांधव, पंजाबी बांधव, मारवाडी बांधव ही करतात, पण आपला जो मराठी बांधव महाराष्ट्रातला हा मात्र काही गाव सोडायला तयार राहत नाही किंवा घर सोडायला तयार राहत नाही. आणि जर का घर सोडलं तर बायको संध्याकाळी त्याला फोन करते, तेव्हा येते घरी स्वयंपाक करून तुमचा. आज मराठी माणूस घर आणि गाव सोडायला घाबरतो. फक्त नोकरी चालते मराठी माणसाला, पण धंद्याकडे आपला मराठी माणूस वळत नाही. मित्रांनो, मला नोकरी असताना सुद्धा हा धंदा मी केला. आता कोणी काय म्हणेल, काय करत होती? मास्तराची नोकरी, गव्हर्नमेंटची नोकरी, जिल्हा परिषदची नोकरी असताना हे काय रिकामटं काम करायचं? असे माझे गाववाले म्हणायचे, मला माझे मास्तर म्हणायचे, ते नाव ठेवायचे, येड मास्तर आहे, काही करताय, काय गरज आहे? पण मित्रांनो, मला 22 वर्षापूर्वी पण कळालं होतं, येणाऱ्या काळात महागाई एवढी वाढणार, त्या प्रमाणात आपला पगार नाही वाढणार, आपलं उत्पन्न नाही वाढणार. म्हणून साइड बाय साइड एक्स्ट्रा इन्कम ही काळाची गरज आहे का? पैशाची गरज आहे का? म्हणजे आंबेजोगाईला पैसे पाहिजे का? नाही. आयुष्यात सगळे लोक मोठे होत नाही, त्याला कारण असे त्यांची भूक मोठी नाही. बघा, भूक मध्ये आणि लालच मध्ये फरक आहे. चुकीच्या मार्गाने कमी वेळात श्रीमंत होण्याचं म्हणजे लालच, चांगल्या मार्गाने कष्ट करून एक सेटअप उभा करून श्रीमंत होणं म्हणजे भूक. आज आयुष्यातल्या गरजा आणि पूर्ण करण्यासाठी शेवटी हातामध्ये काय पाहिजे? जन्म, पैसा. मृत्यूला सुद्धा पैसे लागतात शेवटच्या दिवसापर्यंत. हा जो मधला काळ उपभोगायचा आहे माणसाला, याच्यासाठी पैशाची गरज आहे. मी पहिला चेक मित्रांनो 2000चा आला. मला आमचे मास्तर लोक म्हणायचे, त्या 2000 रुपयासाठी लोकांच्या घरी घरी जाण, त्यांचे पाय पडान, त्यांचे दाडे धरान, त्यांचे नाही ऐकान, उपाधी. कोणी सांगितलं 2000 रुपया करता? मी म्हणतो, भाऊ, हे 2000 रुपये एंड नाहीये, ही जस्ट बिगिनिंग आहे, जस्ट सुरुवात आहे. म्हटलं, मी वाडवलांच्या तोंडून ऐकलं होतं की पैशांचं का झाड राहतं का? पण मला ह्या बिझनेस मध्ये माझ्यापेक्षा आधी जे लोक जॉईनिंग झाले आहेत त्यांची अचिव्हमेंट बघून मला नक्की वाटतं हा बिझनेस म्हणजे पैशाचं झाड आहे.
म्हणजे झाड पाहिजे त्याचं बियाणं पण पाहिजे ना. जर आंब्याचं झाड पाहिजे असेल तर बियाणं कोणतं पाहिजे? आंब्याचं कोय. जांभूळचं झाड पाहिजे असेल तर बियाणं जांभूळचं लागेल की नाही? का जांभूळ लागल्यावर आंबा येतो इकडं आणि आंबा लावल्यावर जांभूळ निघतं. जर पैशाचं झाड पाहिजे असेल तर त्याचं बियाणं सुद्धा काय राहील? हे जे 3 आयडी आहेत ना मित्रांनो, माई लाईफचं जे मोठं झाड उभं राहतं भविष्यामध्ये, त्याचं हे बियाणं आहे. आंबा, वड, लिंब 3 आयडी. सगळ्यात मोठे झाडे हेच असतात, आंबा, वड, पिंपळ. हे 3 मी त्या काळात लावले. लोक म्हणजे काय कामाची झाड, काय कामाची हे झाड? सगळ्यात मोठी सावली त्यांचीच असते, सगळ्यात मोठ्या पारंब्यात त्यांचेच असतात, सगळ्यात मोठे फुलर मुळे त्यांचीच गेले असतात, सगळ्यात मोठं भविष्य त्याच असतं. माय लाईफस्टाईल हे वटवृक्षाचं झाड आहे मित्रांनो, वटवृक्षाचं. आज जर बघितलं, माझा चेक जरी 2 सुरुवात झाला ना, नंतर तो वाढला, टीम वाढली, गावं वाढले, माणसं वाढले, नेटवर्क वाढलं, टर्नओव्हर वाढला, आपोआप इन्कम वाढतं. हळूहळू वाढतं, रातोरात नाही. सुरुवातीला 2-4 लोक व्हायला वेळ लागतो, पण एकदा 2-4 झाल्यावर 10-12 लोक लवकर होतात. एकदा का 10-12 लोक झाले तर 100-200 लवकर होतात. एकदा जर का 100-200 झाले, 1000 लोक लवकर होतात. एकदा जर का 1000 लोक झाले तर 10,000 लोक होतात. आणि एकदा का 10,000 लोकांची टीम झाली तर लाख लोक एका वर्षात होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो. जो बिझनेस मी गावाखेड्यातून चालू केला होता, महाराष्ट्रातला असा एक तालुका दाखवायचा ज्या तालुक्यामध्ये किशोर आयरचा माणूस नसेल, मायलेफचा असा एक सुद्धा तालुका सापडणार नाही. एक सुंदर तालुका. महाराष्ट्रात जवळपास 500 ते 550 तालुके आहेत. असा एक तालुका नाही ज्या तालुक्यामध्ये माझ्या टीमचा कोणी डिस्ट्रीब्युटरने असं होणारच नाही. सुरू कुठून केलं? हा वेल किती मोठा सुरू कुठून आणला. जसं अमिबा पसरतो, कोरोना पसरतो, तसं माझं नेटवर्क पसरलं. आज मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असे आंबेजोगाई सारखे कमीत कमी ए टाईप सिटी, बी टाईप सिटी, सी टाईप सिटी, डी टाईप सिटी, डी टाईप सिटी, ए टाईप, बी टाईप, सी टाईप धरून या 3 सिटी पकडल्या पूर्ण भारतात. मित्रांनो, जरी मी महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर माझ्या आता 17 राज्यांमध्ये टीम आहे. 17 राज्यांमध्ये. या सगळ्या ठिकाणी मी नाही गेलो, माझ्या लिडरांच्या माध्यमातून टीम गेली. कोणाचा नाते कुठे, कोणाचा भाऊबंद कुठे, कोणाचा साडू कुठे, कोणाचा मेवना कुठे, कोणाचा मित्र कुठे, एकमेकाच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून असं जाळवलं, अशी टीम मोठी उभी राहिली मित्रांनो. आज याची ताकद आहे आपले प्रॉडक्ट सगळ्यात छान आहेत. आपले प्रॉडक्ट सुद्धा इथे वापरणारे लोक असतील. किती लोक आपले प्रॉडक्ट वापरतात? हो, क्या बात आहे, जबरदस्त. कसा आहे प्रॉडक्टचा रिझल्ट? जबरदस्त. किती लोकांना आतापर्यंत माई लाईफच्या माध्यमातून आतापर्यंत छोटा मोठा चेक आला, 1000, 2000, 5000, 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख. हो, बऱ्याच लोकांना चेक आले. जे खाली बसले त्यांना पण चेक येणार आहेत. यांच्या हातांवर विश्वास ठेवा मित्रांनो. आज तुम्ही काही घेऊन जाणार, मी बी काही देणार नाही. आज देवाने एवढं दिले ना, विचारांच्या पलीकडे. युनिवर्स. मी पहिल्यांदा आता एक गाणं ऐकलं केरळमध्ये, पैसू की बारिश. आतापर्यंत पाऊस पाण्याचं ऐकले, बारिश होते, पण पैसू की बारिश. माझ्या बाबतीत तर मित्रांनो, खरोखर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद. आज 100 मोठ्या मोठ्या शहरांमध्ये माझं नेटवर्क आहे आणि एवढा टर्नओव्हर आहे. मागच्या महिन्यातला आपला इंडिया ॲग्रोचा टर्नओव्हर, एलिमेंटचा टर्नओव्हर, ऑनलाईनचा टर्नओव्हर, म्हणजे पर्सनल केअर, होम केअर, ऍग्रिकल्चर, या सगळ्या प्रोडक्टचा टर्नओव्हर किती गेला मागच्या महिन्यामध्ये? एका महिन्यात. त्याच्यात तुमचा पण खारीचा वाटा आहे. मागच्या महिन्यात माझा टर्नओव्हर आहे 12 करोड रुपयाचा एका महिन्याचा. मी मराठीच आहे, महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे. नाही तर मराठी माणूस काय धंदा थोडा करतो? धंदा कोण करतय? वाणी बांधव, सिंधी बांधव, पंजाबी बांधव, मुस्लिम बांधव. मित्रांनो, यांना बघून तरी शिका आणि आपण आणि आपल्या पोरांना धंद्यात उतरवा. धंद्यात. नुसत्या नोकरीच्या नादात वयाची 30 गाठली काही नाही. मी माझ्या गावाकडे गेलो होतो. आता एक